TV10 महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात TV10 महाराष्ट्र. चला तर पाहू मग आजच्या घडामोडी. तासगाव 15 दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे फुलोरा वस्तीतील आणि काढणीस आलेल्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. त्या काळात पावसात वाचलेल्या मणी तयार झालेल्या द्राक्षबागावर आता विषाणूजन्य रोगाने घाला घातला आहे. अशा प्रकारचा रोग पहिल्यांदाच निदर्शनास येत आहे. या रोगामुळे जिल्ह्यातील 15,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे पावसात वाचलेल्या भागातील द्राक्षे आता कुजून जात आहेत. 15 दिवसापूर्वी अवकाळीने यातील भागात बहुतांश बागा बाधित झाल्या. फुलोरा वस्तीतील घड कुजून गेले. तालुक्यातील कवठे एकंद विक्रीसाठी तयार द्राक्ष घडावर आता नव्यानेच करप्यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रथमदर्शनी काळे चॉकलेटी डाग दिसत आहेत, तर काही दिवसांनी क्रॉचिंग होऊन घडच काळे पडून नासले जात आहेत. त्यामुळे द्राक्ष बागेतील तयार घड कुजत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तासगाव तालुक्यातील 500हून अधिक एकर द्राक्ष बागेला याचा फटका बसला आहे. करप्या सदृश झांतो मानससारख्या रोगाच्या संक्रमणाने बाधित बागेतील तयार मैनाचे घड कुजून शेतकऱ्यांच्या बागा जात आहेत. या शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहेत. प्रतिनिधी TV10 महाराष्ट्र सम्राट.